विरोधी पक्षासंदर्भात एवढंच कसली चर्चा आहे? येणाऱ्या काळात दोन राष्ट्रवादी वेगवेगळे त्यातील संदर्भातली देखील काही चर्चा झाली असेल किंवा नाही, काय नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जास्तीत जास्त नगरसेवक आहेत त्यांच्यासाठी एक कॅबिन असावी आणि ती वेगळी असावी किंवा अशी काहीही चर्चा नाही आणि आताही चर्चेचे दिवसही नाही. अजून माझ्या दृष्टीने तरी महाराष्ट्राचा दुखवटा सूतक हे 10 दिवस असतं. या सूतकामध्ये मी तरी काही कुठली चर्चा करत नाही. मागच्या वेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं बिनविरोध महापौर बनवलेलं होतं आपण या ठीक आहे, चालतं. दिवस येतात दिवस जातात, ते दिवस वेगळे होते, आजचे दिवस वेगळे आहेत. मीच दिलेला, माझ्याकडेच होते 38 नगरसेवक, मीच बिनविरोध दिलेला. मी काय सगळ्या गोष्टी विसरत नाही. ठीक आहे, काळ बदलतो. आता भ्रष्टाचाराचं ठाणे म्हटलं जातं की त्याच्या महापौर पदावर बसलं तर हे भ्रष्टाचार दूर होतील का? भाजप देखील विरोधी बाकावरती बसायला तयार आहे भ्रष्टाचारासंदर्भात. भाजप विरोधी पक्ष बाकावर बसणार नाही आहे. भाजपनी ऑलरेडी उपमहापौराचा फॉर्म भरलेला आहे, त्यामुळे ते सत्तेत सहभागी होणार आहे. आता येणाऱ्या काळात भ्रष्टाचार मुक्त ठाणे होणार का? कारण अनेक स्लॅबचे रेट वाढत आहेत, अनेक तिथं बांधकाम वाढत आहेत, तिथं पाणी समस्या अनेकांसाठी चालू धोरण नाही, नुसतं वचननाम्यामध्ये दिसून आलं. मला वाटतं की जी पहिली समस्या मिटवावी लागेल ती पाण्याची समस्या आहे. पाणी अत्यंत कमी आहे ठाण्यात आणि थोडाफार जे काही करायचं आहे ते करा. काय तुम्हाला आमचं सहकार्य हवं आहे ते हवं घ्या, पण ठाण्यासाठी स्वतंत्र धरण, पाण्याचं स्वतंत्र स्तोत्र असलं पाहिजे. निदान आज नाही तरी पुढच्या 10 वर्षात ते निर्माण झालं पाहिजे. मी 2002पासून ही बोलतो आहे. आज जर 2002मध्ये निर्णय घेतला असता तर आज महाराष्ट्र आपलं ठाण्यामध्ये पाण्याचं स्वतंत्र स्तोत्र असतं आणि आज पाण्याची जी काही समस्या आहे ती पाण्याची समस्या नसती. काही कुठेही पडत नाही आहे. आपल्या सोयीनुसार अधिकारी पैसे घेऊन त्याला प्रोटेक्शन देत आहेत. अधिकारी आजही पैसे घेत आहेत आणि मी हे अत्यंत म्हणजे विश्वासाने अत्यंत प्रामाणिकपणाने सांगतोय की अधिकारी पैसे घेत आहेत. भाजपने देखील भ्रष्टाचारासंदर्भात आरोप केलेले आहेत. वाटतं सत्तेत असून भाजप पुन्हा या नाही, ते मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण मी स्वतः सांगतो की अधिकारी पैसे घेत आहेत. कमिशनरनी जर TV बघत असतील तर त्यांनी ह्याच्याकडे लक्ष द्यावं की अधिकारी पैसे घेत आहेत. तक्रार केल्यानंतर तक्रार करणाऱ्याचं नाव जाऊन सांगता आहेत. अधिकारी संपूर्णतया प्राप्त परिस्थितीतनं पूर्वी रेट 1 होता तर आता रेट 10 झाला आहे. महापालिकेत एका अधिकाऱ्याला लाच घेताना देखील काही शरम नाही आहे आमच्या अधिकाऱ्यांना. आमचे अधिकारी निर्ढावलेले आहेत. एक गेला म्हणून काय झालंय, पैसे थोडी थांबतात. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाली होती विलिनीकरणासंदर्भात. तारीख होती 22 जानेवारी. खरं आहे की विलिनीकरणासाठी प्रयत्न दोन्ही बाजूनी सुरू होते, ज्यामध्ये पवार साहेबांनी सुद्धा पुढाकार घेतला होता. पुढाकार तर अजितदादांनी घेतला होता आणि त्यांचं जे माझं शेवटचं संभाषण झालं, कारण मी हे आत्तापर्यंत बोललो नव्हतो आणि मला बोलायचंही नाही या विषयावरती. ते मला म्हणालेले जितेंद्र माझ्यावर विश्वास ठेव, सगळं व्यवस्थित करून देईन. हे त्यांचं आणि माझं शेवटचं संभाषण आहे. आता ह्याच्यावरती लोकांना काय चर्चा करायची ती करू द्या. मी ह्या चर्चेत मुद्दामून राम राहिलो आहे. मला कॉन्ट्रोवर्सीज नको आहे. हे असल्या घाणेरड्या 3rd ग्रेड कॉन्ट्रोवर्सीजमध्ये जाण्याचा काही अर्थ नाही आहे. एक माणूस गेल्यानंतर तो बोलला होता, तो बोलला नव्हता, काय माहीत तो बोलला होता का नव्हता, ही चर्चा करणं मला वाटतं की नैतिकता आणि कशालाच धरून नाही आहे. तो माणूस गेला, आता आपण त्याच्यावर काय बोलू शकतो. त्याच्यामुळे रोहित पवार काही खुलासे करणार आहेत असे जितेंद्र आव्हाड सुद्धा खुलासे करणार नाही, मी काही खुलासा करणार नाही. आज तुम्ही विचारलं स्पेसिफिक डेट म्हणून मी सांगतो, नाही तर मला काय माहितीच नाही आहे. मी कुठल्याच चर्चेत सहभागी होत नाही. मी गेले काही महिने चुप बसून आहे. त्याची काही कारणं आहेत, आणि त्याच्यामुळे शांत बसलेलं बरं आहे. जे होईल ते होईल.
माझा बाप जो निर्णय घेईल तो घेईल. आपला ठरलेला निर्णय, बाप जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका सर्व कार्यकर्त्यांना खालच्यांना वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं. कोणाला काय वाटतं ह्याच्यावरच महाराष्ट्र चर्चा करतोय. मला काय वाटतं हे इथे आहे ते मी इथेच ठेवीन. मी काही इथनं बाहेर काढणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.